हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं आयु कामार्थ सिद्धये तृतीयं कृष्णपिंगाक्षं षष्ठमं सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्न भयं तस्य विद्यार्थी लभते विद्या जपेत गणपति स्तोत्रम संवत्सरेण च सिद्धिं च अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च तस्य विद्या सीतारामचंद्रार्पणमस्तु। हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। काल आपला विषय होता अस्थिर आणि स्थिर। माऊलीने दृष्टांत दिलाय उपजेते नाशे नाशिले पुनरापी दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे। जगामध्ये स्थिर आणि अस्थिर या दोन अवस्था आहे। आता त्याचा पुरावा देते माऊली। दागिना अस्थिर आहे आणि सोनं स्थिर आहे। कारण दागिन्याला खंड पडला तुकडं पडलं की त्याला परत गोळा करावा लागतं सोनं। म्हणजे सोनं स्थिर आहे आणि दागिना त्याच्यात सोनं आहे पण त्याला रूप दिल्यामुळं ते अस्थिर झालं। सोन्याचा तुकडा ठेवला तर तो कमी होत नाही पण दागिना दिवसेंदिवस वापरला गेला की घर्षणानं कमी होतो। जो नाश पावतो तो अस्थिर आणि जो नाश पावत नाही तो स्थिर। आत्मा हा नाश पावत नाही, शरीर नाश पावतं म्हणून ते अस्थिर। नाशिवंत देह म्हणून भगवद्गीता सुद्धा काय सांगते की देहाला अवस्था आहे। बाल्य अवस्था, कुमार अवस्था, तारुण्य अवस्था आणि वृद्ध अवस्था। म्हणून शरीर सुद्धा अस्थिर आहे। आता त्याचं तुकाराम महाराजांनी मांडणी केली आहे स्थिर आणि अस्थिराची। चालले सोबती काय मानिली निश्चिती काय करसी एकला काळ सन्निध पावला काही सावधान बरवा करी आपुला काढवा चालिले आगळे हळू कान केश डोळे ओसरले दात दाढा गडबडल्या एकली तळमळे जिव्हा भलतीच चावले तुका म्हणे यांनी तुझी मांडलेली घालणी
आपल्या शरीराची उपमा दिलेली आहे की मनुष्य कालानुरूपात बदलत जातो आणि त्याला बदलावंच लागतं. जसा काळ मी आत्ता सांगितलं ना की मनुष्य सत्य वागण्याचा प्रयत्न करतो, लबाडी करण्याचा प्रयत्न करत नाही. पण संसारात अशी वेळ येते की सत्य वागूनसुद्धा समजा बाबा मी तुम्हाला अमुक दिवशी पैसे देणार आहे, त्याच्या आधी अशी वेळ येते की ते काम करावं लागतं. ज्याला कबूल केलं आहे त्याला सांगावं लागतं जमलं नाही, अजून खोटं बोलावं लागतं की पैसे जमले नाही. येणार होते पण त्याने दिले नाही, आले होते पण असं काही काम आलं की ते पैसे तिथे वापरावे लागले. म्हणून या काळामध्ये याच्याकरता एक दृष्टांत दिला इथे. तो दृष्टांत असा आहे की एक राजा नवीन राज्य करायला लागला. जो राजा राज्य करतो ना त्याच्या मनात असं असतं की आतापर्यंत कोणीच केलं नाही, मीच चांगलं करतो. म्हणून त्या राजाचा आजोबा हाही चांगला राजा होता, त्याचे वडीलही चांगले राजे होते. पण काळानुसार हा राजानं थोडा विस्तार केला. म्हणजे मुलं काय करतात, बापाचंच घर असतं पण त्याला मॉडिफिकेशन करून बांधून काढतात. त्याला काय वाटतं, बापाला जमलं नाही, आजोबाला जमलं नाही, अरे पण खारचा प्लॉटच नसता तर तुला वेळ लागला असता ना, हे लक्षात नाही येत. माणूस मॉडिफिकेशन केलं म्हणजे माणूस म्हणतो माझ्यासारखं बाबाने केलं नाही ना आजोबाने केलं नाही. आता त्या काळामध्ये काय अवस्था असते हे आपल्या लक्षात येत नाही. आता बा आपण आधी लोड बेरिंग बांधत होतो, आता RCC आलं. मोठ्या भिंती होत्या, छोट्या भिंती झाल्या. म्हणजे हे काळानुसार बदल झाले ना, त्यात आपण काही केलं आहे का? पण करणाऱ्याला काय वाटतं, मी केलं. जसा कारागीर असतो तो अनेक घरं बांधतो, पण त्याची घर बांधायची वेळ आली की त्याची आर्थिक योजना असेल तर तेवढंच त्याला बांधता येईल. खूप त्याच्या डोक्यात योजना आहे पण त्याला अर्थ लागेल ना. तर या राजानं सगळं राज्यात बदल केला आणि सगळ्या लोकांना सांगितलं माझं राज्य चांगलं होतं का माझ्या वडिलांचं होतं का माझ्या आजोबाचं होतं. आता हे विचारायची काही गरज नव्हती. पण कर्तेपणा अंगी आला की मनुष्य बदलतो. बाबाला काहीच जमलं नाही, असं रिझर्वेशनचा डब्बा बांधला होता म्हणजे अण्णाने. आता त्या काळामध्ये तशीच पद्धत होती ना. पण त्या काळामध्ये लोक इतकं डोकं घालत नव्हते घरामध्ये. आता तुम्ही जास्त डोकं घालताय. राहायचं बाकीचं आता असं पाहिजे आणि तसं पाहिजे आणि तसं पाहिजे. लोक इतकं लक्ष घालत नव्हते. आता प्रत्येक ठिकाणी लोक इतकं लक्ष. आज दुपारी ऋषिकेशला एक फोन आला. आता फोन करणाराही ऐकत असेल म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी वरण करायचं का नाही. आता हे काय फोन आहे, हे असे दुरुपयोग होतात. हे बरं लवकर नाव सांगत नाही माणूस, मी कोण बोलतो म्हणून. मी त्याला म्हटलं हे असं फोन दिलं ना की आता वरण करायचं नाही का, हे बोन सांगायचं का काय. त्या ज्या दिवशी आपल्याकडे कुळधर्म असतो त्या लोकांकडे तुरीचं वरण होत नाही, मुगाचं वरण होतं, असं ते शास्त्र आहे. आता गुढीपाडव्याला काय कुळाचार नाही आहे. मग ते कोणीतरी त्या बाईला सांगितलं, ते बाईने डोकं खाजवलं. कुठे आता मंदिरात जात बसता, दादाला विचारायला लावून द्या फोन. आता हा नवीन, हा काय पाहणार ते, हे असं असतं. ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या तुम्ही समोर आल्याशिवाय तुम्हाला तुमच्या काय अडचणी आहे त्याच्यावर परिमार्जन सांगावं लागेल. ते असं नुसतं फोनवर काही होत नाही ते. आणि सांगणारा जर दुसऱ्या विचारात असेल तर म्हणतो हा का करता. मी हे का सांगितलं तर ज्याने फोन केला त्याने ऐकलं पाहिजे. आता मी सांगितलं नाही की मी पाडव्या याच्यापासून कारण ते अध्यात्म रामायण सांगायचं म्हणजे त्याला लागणारा वेळ 2-2.5 तास. हे मशीन तितकं चालणार नाही म्हणून मी बंद करणार आहे ते. कारण ते रामायण सांगायचं म्हणजे सोपं. हे कसं टॉपिक सांगायचे म्हणून सांगता येतं. तुम्हाला इथेच ऐकावं लागेल ते अध्यात्म रामायण. भागवतसुद्धा असं नाही चालणार ते तुम्हाला बसावंच लागेल.
आपत्काल होता ती गोष्ट वेगळी आहे. म्हणून ते म्हणतात त्या राजानं विचारल्यानंतर एक वयोवृद्ध 90 वर्षाचे ग्रस्त उठले. ते म्हणाले, सरकार, तुमच्या मोठ्या लोकांबद्दल सामान्य माणूस काय सांगणार? कोणतं चांगलं आहे, काय चांगलं आहे? आम्ही सांगितलं हे चांगलं आहे, ते सांगलं, तुम्हाला राग आला. पण माझ्यात काय परिवर्तन झालं 3 राज्यात ते ऐकून या. ऐकण्यासारखी गोष्ट आहे. उपनिषद सांगतो, ज्या वेळेला तुमच्या आजोबाचं राज्य होतं त्यावेळेला मी 20 वर्षाचा होतो. लक्षपूर्वक ऐका. त्यावेळेला मी जंगलात राहत असे, कारण मध्यम लोक, गरीब लोक शेतावर राहायचे, इकडं काही गावात राहतील ते काय करायचं. ते एकदा आमच्या इथून वऱ्हाड चाललेलं होतं आणि वऱ्हाड लग्नाचं वऱ्हाड जाता जाता नवरी सासरी चाललेली होती. गुंडांनी वऱ्हाडावर मार केला. नवरी पळून माझ्या झोपडीमध्ये घुसली. मी त्या गुंडांना सामोरा गेला आणि त्यांना हैराण केलं. बाकीचं वऱ्हाड पळून गेलं. दुसऱ्या दिवशी ती मुलगी ज्याची सून होती त्याच्या घरी पोहोचून दिली. काही दिवसाने ती नववधी मी तिथे ठरवली. तिच्या अंगावर 1000 रुपयाचं सोनं होतं. मी तिला त्यांच्या घरी पोहोचून दिल्यानंतर तुमच्या वडिलांचं राज्य सुरू झालं. त्यावेळेला मी 50 वर्षाचा होतो. पण मला असं नेहमी वाटत होतं की त्या नववधूला आपण उगाच सोडलं. कारण काय, तिचं सोनं काढून घेतलं असतं आणि तिच्या सासऱ्याला दिलं असतं तर तो काही बोलला नसता, कारण चोर घेऊन गेले तुझं सोनं. असं माझ्या मनात तुमच्या वडिलांच्या राज्यात आलं. आजोबाच्या राज्यात असं मनात आलं नाही. मी तिथे पोहोचून दिलं. आजोबांनी माझा सत्कार केला आपल्या त्या माणसाने, तरी मी ते घेतलं नाही. ते माझं कर्तव्य आहे स्त्रीचं रक्षण करणं, ही माझी बुद्धी होती तेव्हा. पण तुमच्या वडिलांचं राज्य आलं तेव्हा असं माझ्या मनात यायला लागलं, आपण मूर्ख आहे, सोनं ठेवून घेतलं असतं तर आपला फायदा झाला असता. आणि आता तुमचं राज्य आलं तेव्हा मी 75 वर्षाचा झालो. ती गोष्ट माझ्या लक्षात अजून आहे. मला बायको होती, तरुण मुलगी मिळाली होती, तिला ठेवून सोनंही ठेवून घेतलं होतं. असं आता राम माझ्या मनात येत आहे. म्हणजे राज्य कोणाचं चांगलं होतं हे तपासा. मुद्दा लक्षात आला का? काय फिरते बुद्धी. मी म्हणून आधी उदाहरण दिलं की माणसाला कलिकाल असा आहे, अशी अडचण उभं करतो की माणसाला खोटंच बोलावं लागतं. कारण ती गरज असते संसारातली गरज भागवावी लागते. आता तुम्हाला इकडून कर्ज मिळून जातं, त्या सोसायटीतून मिळून जातं, म्हणून अनुकूल काळ आहे. पूर्वी माणसाला दुसरा पर्याय नव्हता. एक तर घर गहाण ठेवणं, व्याजाने पैसे घेणं, नाही तर अलंकार मोडून टाकणं. अहो, जून महिन्यामध्ये माणसं सोनं मोडायला यायचे, मग त्याच्यावर शेत पेरायचे. आणि त्यावेळेला लोक कसून गेले, नाही हा मोडीचा भाव आहे. म्हणजे मे महिन्यात घेतलेलं जून महिन्यामध्ये असं आहे. बरं, सरकार असं काही करत नाही की जून महिन्यामध्ये भाव स्थिर ठेवा. नाही, लगेच उतरतं ते. लग्न सराई संपली, 500 रुपयाने तरी कमी होईल ते. कसं मार्केट असतं बघा तुम्ही. तर बुद्धी फिरली. तुम्ही याच्यावरून लक्षात आणा कोणतं राज्य चांगलं होतं. कारण जशी परिस्थिती बदलत जाते तशी माणसाची बुद्धी छक्के पंजे. आता आपलं तपासून घ्या, आपण काय काय छक्के पंजे षष्टे उत्तर टाकले ते. मनुष्य बदलतोच. दशरथ राजा सत्यवचनी होता म्हणून भरताच्या बद्दल रामाला विश्वास होता की माझा भरत गादीवर बसणार नाही. कारण घराण्याची रीतच आहे सत्यवचन. कैकेयीचं परिवर्तन केलं आहे कोणी? मंथरेने. आणि कैकेयीच्या बापाने सुद्धा तेव्हा असंच मागितलं होतं, माझा मुलगा राजा झाला पाहिजे. त्यावेळेला वशिष्ठाने काय सांगितलं? अरे म्हणे, आपल्या घराची रीत आहे, तुला प्रकारे करून घे, पण तसं घडणार नाही. कारण कैकेयीचं परिवर्तन केलं आहे.
कारण सत्ययुग होतं, भरत चौताळला आहे. म्हणून रामायण समजलं पाहिजे आणि सांगता आलं पाहिजे. काही म्हणाली आहे की राम टळलाय, दशरथ राजाचा मृत्यू झालाय, तू राजा बन. कारण राजा बनण्याकरता लोक काहीही करतात, सत्ता टिकवण्याकरता काहीही करतात. म्हणून त्यावेळेस आता काल तुम्हाला उदाहरण दिलं मी की आपल्याला नोटिसा येतात. केस पिकले म्हणजे पहिली नोटीस, दात खराब झाले म्हणजे दुसरी नोटीस, आणि डोळे खराब झाले म्हणजे आपण पर्याय करतो. त्याच्यावर आपल्याजवळ पर्याय आहे, पण जायचं आहे नक्की. राजा दशरथाचा एकच केस पांढरा दिसला होता, त्याने लगेच राज्य रामावर सोपवावं ठरवून टाकलं. कारण निवृत्ती मनात आणली. निवृत्ती ही सत्यानंच घेतो मनुष्य, प्रवृत्तीतून निवृत्तीत जाणं कठीण असतं. प्रवृत्ती अजून काय झालं आपल्याला, आपण चांगलं धडधाकड आहे, अजून कमवू. कारण प्रवृत्ती आहे ती. एखादा माणूस म्हणतो आपल्याला काहीच करायचं नाही. संतोषला लोक म्हणतात का तुम्ही मंदिरात काय करता, म्हणजे बसून राहतो नुसतं. म्हणजे त्याचं कारण काय आहे, प्रवृत्ती थांबली ना की बाकीचं सगळं थांबून जातं. जोपर्यंत प्रवृत्तीला मदत मिळत राहते तोपर्यंत वृत्ती चालत राहते. मग मदत नीतीची मिळते आणि अनितीची मिळते. प्रसंग आहे, एखाद्या माणसावर अचानक काहीतरी घडतं आणि त्याला कुठेतरी काम करावं लागतं, वेळ आली बाबा त्यांच्यावर, आता ते करावं लागतं आहे त्यांना. लोक दयेने पाहतात त्याच्याकडे, पण त्याने मुद्दामून केलं तर अरे तो आवरा आहे हो. म्हणजे प्रवृत्ती अशी करते माणसाला की बदलवते. राजाच्या लक्षात आलं की आपल्याकडे सत्य वापरलेलं जात नाही आहे. म्हाताऱ्या माणसानं राजाचे डोळे उघडून दिले. स्थिर आणि अस्थिर, त्यागी बुद्धी स्थिर होते आणि लोभी बुद्धी नक्की लोभी बुद्धी. आता बघा तुम्ही, आपल्याजवळ आपण ठेवलं, मुलांना दिलं नाही, काय होईल, अमुक होईल, आपण मरून गेलो तर मग एकच दाबून गेल का, झाले अस्थिर. त्याच्या देऊन टाकलं सगळं, केव्हा काय आहे ना आता. नाही तर त्याच्याकरता चाबी कुठे ठेवू, इकडे पोरांना सापडेल का नाही, लॉक. अरे म्हटलं तू मर, ते डुप्लिकेट चाबी करून काढतील, इतके पक्के असतात ते. तुम्ही मरून पहा, तुमचं लॉकर बरोबर उघडतील ते. हां, त्याच्यातलं हापापाचा माल गपापा एखादा लबाड पोरगा करेल, पण लोक मृत्यूचा दाखला घेणं देणं सगळं. दुसऱ्याच्या शेतावर तिसरा माणूस उभा करून खरेदी करून टाकतात ते. दुसऱ्याला उभं करून टाकता, खरेदी करून टाकतात ते. खरं अस्थिर आहे ते. आता बा तो प्रत्येक मनुष्य घेतो आणि विकतो ना, देवा जर सगळं व्यवस्थित होतं रे बुवा, पेढ्याचा पाऊस घेऊन येईल. कारण घोटाळे होत आहे, डोळ्यानं दिसतंय. म्हणून जगद्गुरु तुकोबा महाराज म्हणतात की असं आपलं शरीर आहे की ते अस्थिर आहे. मग कसं अस्थिर आहे, तर नातेवाईक सुद्धा कालाने बदलतात. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो, आज कोणीतरी मला ते व्हॉट्सअपवर असं आलं ना, आपल्या जवळच्या माणसावर सुद्धा जास्त विश्वास ठेवू नये. नाही, व्यवहार हा त्यालाही पारखून द्यावा आणि आपणही पारखून करावा, हे अतिसत्य आहे. व्यवहारामध्ये केव्हा बुद्धी माणसाची पलटेल हे सांगता येत नाही. आणि ज्याने काम केलं आहे ना, त्याला त्याचा दाम देऊनच टाकावा. त्याचा दाम नाही तर तो तळतळा जो आहे तो केव्हा न केव्हा माणसाच्या समोर विघ्न रूपाने येऊन उभा राहतो. विघ्न रूपाने येऊन उभा राहतो. मी तुम्हाला मागे एक उदाहरण सांगितलं होतं की एक ग्रस्त सोनं ठेवायला गेला लॉकरमध्ये,
म्हणजे मला विचारायला आल्यामुळे त्याचं. तर पत्नीचं ठेवून दिलं आणि सोन्याचं खाली राहून गेलं, कुलूप लावलं गेलं आणि चाललं गेलं. आता दुसरा जो घुसला असेल त्याला ते आयतं सापडलं, तो घेऊन गेला. दुराग्रह काय झाला, सासऱ्याने माझं मोडून टाकलं, दोघांचं बरोबर नेलं होतं. आता घडून गेलं ते नाही सापडलं, कारण राहून गेलं. हे ठेवून देऊ नवड बुद्धी त्यावेळेला काय करून टाकलं तिने. बरं तुम्ही एकटेच असतात तिथे, दुसरा माणूस कोणी नसतो. तुम्ही बाहेर आले की दुसरा जातो. जो उघडून देणारा आला चाबी त्याचं लक्ष नाही तिकडे गेलं, याला आयतं सापडलं. मग आता याला आयतं का सापडलं, तर याने काही केलेलं होतं म्हणून हे सापडलं. पण सोन्याच्या बाबतीत असं सांगितलं आहे, सोनं संकात करे अंकात. ते सापडलेलं सुद्धा तुम्हाला जरी तुमच्या नशिबात असलं तरी तुम्हाला ते दुःख देईलच. म्हणून आपल्याकडे पूर्वी सोनं चोर कोणी करतच नव्हतं, चोरच सोनं चोरायचा, मनुष्य घेत नव्हता. परवा मला कोणीतरी विचारलं ना, किंवा आईचं धन मुलींनाच द्यायचं असतं का म्हणे, तर ते आईच्या धनाचे भाग करायचे असतात, काही मुलींना आणि काही सुनांना. असं नाही सगळं मुलींना द्यायचं असं नाही आहे. ते त्याचे जेवढ्या सुनान जेवढ्या मुली असतील तेवढे भाग करायचे, कारण तिला सगळे सारखं आहे. सुन्याही तिच्याच आहे आणि मुली तिच्याच आहे. हां, तिने हयातीत जर वाटून दिलं तर मग काही प्रश्न नाही, पण गेल्यावर मात्र त्याचे समभाग करायचे. परवाच मला कोणीतरी विचारलं, कारण तिच्या मनात काय आहे माहिती होतं का तुम्हाला? नाही. मग त्यामुळे तुम्हाला समभाग केलं पाहिजे. आता समभाग केल्या म्हणजे पोरी फुकतील. आमच्या आईचं होतं, मग त्यांनी वागवलं नाही का सासूला, असं आहे ते. हां, तिने तिच्या आयतीत देऊन टाकलं तर मग तुमचा अधिकार नाही, पण तिने दिलेलं नाही आहे, ती गेली आहे, तर तुम्हाला समभाग केले पाहिजे. नाही तर ते तळतळे भोगावेच लागतं. कशाने रूपाने चालले जातात. पॉलिसला देता बाया आणि तो घेऊन जातो. आता एवढं जग पुढे गेल्यावर सुद्धा घरी पॉलिसला देता आणि तो खोटं देऊन जातो. चाललंय. आता 15 दिवसापूर्वी होतं. एवढे गावामध्ये जातीवंत दुकान आहे, नामवंत दुकान आहे, ते सोडून तुम्ही रस्त्यात. म्हणून ते म्हणतात की सोनं असं माणसाला दुःख देतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नातेवाईक काल रूपाने बदलतात. लहानपणी आई वडील आवडतात, आजोबा आजी आवडतात, नंतर मित्रांमध्ये मनुष्य जातो, मग पत्नीमध्ये, मग नातेवाईक आवडतात, तिकडचे संपर्क वाढला पाहिजे म्हणून, आणि शेवटी मुलं आवडतात. मुलं झाले की नातू आवडतात. आता काल तुमच्या समोर पाहिलं ना मी, त्याच्या खांद्यावर हात ठेवून गेलो. कारण बदलत राहतो मनुष्य. मुलांना गुढीपाडव्याच्या दिवशी 100 रुपये दिले तर नातवाला 200 रुपये देतो माणूस. काय केलं परवा? हेच केलं ना. कारण माणूस बदलत राहतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एक अभंग लिहिलाय, आजा मेला पणजा मेला, बाप मनसनात नेला, देखत देखत नातू पण तू तैसा तैसा झाला. हा जगाचा रिवाज आहे. पुत्रपत्नी सोहदर, मायबाप गोतांचा पसर, मिळवती काष्टे लोटती पुर, आदरे दूर होती खल्लाळी. दूर होऊन जाता म्हणे शेवटी. पण गदिमाने एक लिहून ठेवला आहे, 2 ओंडक्यांची सागरात भेट होते, एक लाट आली की पुन्हा वेगळं करून टाकते. तसे 2 पती पत्नी एकत्र येतात, प्रसंग आला की ती गेली मी राहिलो. लाट आली कशाची? कोरोनाची. गेले ते. हे लक्षात ठेवा.
साथीची राग येते, काय लाट आहे ती, ज्याचा आलं तो चालला. मी घर बांधून ठेवते, या तुम्ही मागून तिथे राहायला. गेल्यानंतर पती पत्नी नातं राहत नाही, त्रास देतात स्त्रिया किंवा पुरुष त्रास देतो. स्वप्नात येणं म्हणजे यातना आहे द्या. स्वप्नात येणं म्हणजे यातना आहे द्या. आपल्याला कळत नाही ते. आपण म्हणतो आठवणी आहे, काही लोकांच्या नाही येत कोणी स्त्रिया स्वप्नात किंवा पुरुष नाही येत स्वप्नात. ती एक प्रकारची शिक्षाच आहे. गेलेला आहे, डोळ्याने पाहिलं, जाळून आला, पण नदीत टाकून दिलं, काशीला जाऊन आला, पिंड देऊन आला, मग कसं काय आलं? तर ती शिक्षा आहे. म्हणून ते म्हणतात वृत्ती नेहमी बदलत असते आणि बुद्धी एका ठिकाणी स्थिर राहत नाही. वृत्ती बदलली की बुद्धीला फिरवलं. मन स्थिर नाही माझे हाती, इंद्रिय धावती नानावरती, सकळ खुंटले युक्ती, शांत वृत्ती जवळ नाही. तुकाराम महाराज. अनेक बुद्धीचे तरंग, क्षणाक्षणा पालटी रंग, धरू जाता संग, तव तो होता बाधक. हा संग काय आहे? माणसाला बाधक असतो. अशा प्रकार त्याचं उदाहरण सांगितलं आहे त्यांनी. एक माणूस अचानक माझ्याकडे मागायला आला 1000 रुपये. साधारण परिचय होता. ज्याच्याकडे मागायला आला त्याच्या लक्षात आलं की याचा ना आपला परिचय काही इतका घनिष्ठ नाही पैसे देण्यासारखा. तर हा 1000 रुपये मागतो, याला काही अडचण असेल तर आपण मनात आलं की याला 500 रुपये द्यावे. पुन्हा मनात आलं 500 दिले समजा तर 500 काही देऊ नये. किती विचार बदलला, 200च द्यावे. म्हणजे बुद्धीला किती वेळात बदलवलं आणि 200 दिले ना. त्याने देव तर देव न देव, शेवटी मनात आलं की याला सांगावं परवा दिन, संपलं, टाळला त्याला. म्हणजे दिले नाहीच, पण 3 टप्पे आणले. 1000 पाहिजे होते, 500 देऊ केले, 500 देऊ केले, जे 300 देऊ केले आणि परत विचार केला परवा देऊ. दुसऱ्या दिवशी परवा, खरं पाहिजे का, झालं माझं काम, तुमचे राहू द्या. मनाला बदलून टाकलं. मी तुम्हाला काय सांगितलं, माणसाला परिस्थिती विचार करायला लावून देते की 1000 रुपये चालले तर दिला, तर मग 500 देऊ, गेलं तर गेले. 500 बी काय झालं पाहिजे, 200 तर देऊ झाला. तर माणसाला बदलते. म्हणून बुद्धीवर जास्त भरोसा नाही ठेवायचा. बुद्धी केव्हा न केव्हा फिरू शकते. मग कोणामुळे फिरणार नाही तर माऊली प्रमाण देते. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाके शिराजे सकळ सिद्धी. जर मी कोणाचे बुडवले असतील तर आपले 1000 रुपये बुडवले, त्याला गरज आहे ना, देऊन दे. ठीक, पोरं बाळं खातील, खोटं बोलतोय, जे काय होईल ते होईल. म्हणून ते म्हणतात सृष्टीमध्ये रोज बदल होतो. पृथ्वी सत्वाभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते, त्यामुळे ऋतू परत पडतो. सूर्यनारायण पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला जातो. या सर्वांच्या प्रवासामध्ये मनुष्याला काय करायचं आहे तर बुद्धी फिरू नये याकरता माणसाला फक्त कीर्तन करायचं आहे. कीर्तनानं बुद्धी स्थिर राहते. बुद्धीला कायम स्थिर ठेवायचं आहे. तर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ. त्याचं कीर्तन केलं तर बुद्धी स्थिर राहते. सगळ्या संतांनी कीर्तन केलं त्यामुळे बुद्धी स्थिर राहील. आता एक गुरु शिष्याचा संवाद दिलाय बुद्धी स्थिर राहण्याकरता. किंवा कीर्तन केल्यानं, प्रवचन केल्यानं, भगवंताच्या नामस्मरणानं बुद्धीला स्थिरता कशी येते. एक गुरु आणि 4 शिष्य पावसाळ्यात चालत होते. नदीचा पूर पाहत होते.
समोर एक पूल होता, काही झाडं होते. शिष्य म्हणाले, गुरु महाराज पाणी जोरात वाहत आहे. गुरुजी म्हणाले, पाणी वाहत आहे, पूलही वाहतो आहे, झाडेसुद्धा वाहत आहे, फुले झाडे स्थिर होती. शिष्य म्हणाले, गुरुजी असं कसं? अरे तर जसं पाणी पावसाळ्यानं पाऊल पडलं म्हणून पाणी वाहत आहे, झाडाची सुद्धा झीज होते ते सुद्धा वाहत आहे. आणि एवढंच नाही तर तुम्ही आणि मी सुद्धा वाहतोच आहे. आपण म्हणतो ना, वाहून जाऊ नको ना, काय त्वऱ्यात चालतो, अरे दिवस राहत नाही, लगेच वाहून जातो माणूस. जगामध्ये सगळं वाहत असतं. पाण्याचे पावसाळ्या म्हणून पाणी जोरात वाहताना दिसतंय, पण झाडं फुलंसुद्धा वारा सुटला की फुलं खाली आले, पानं खाली आले. झाड वर्षाने, 2 वर्षाने, 10 वर्षाने खाली येईल, पण ते सुद्धा वाहत आहे. तसं जीवन हे वाहत आहे. पाण्यालाही जीवन शब्द आहे आणि जीवनाला सुद्धा जीवन आहे. अरे जगामध्ये काही स्थिर नाही. घड्याळाचे काटे बा, आपण 8:45ला बसलो होतो, 9:15 करून टाकलं नाही, म्हणजे अर्धा तास झाला. सेकंड काटा जोरात फिरतो, मिनिट काटा हळू फिरतो, तास काटा हळू फिरतो, पण तो फिरतोच. तसं तास गेली, घटका गेली, पळा गेली, होतो आयुष्याचा नाश. तुम्ही राम काही म्हणा ना, पण त्याच्यावरही भजन लिहून टाकले संतांनी. म्हणून फावल्या वेळामध्ये संकीर्तन होणं अत्यंत महत्त्वाचं सिद्धांत दिला. लक्ष्मीसुद्धा स्थिर नाही. पुराण पुरुषला पाहून लक्ष्मी स्थिर होते, नाहीतर ती मनुष्याला स्थिर. पहा करोडोपती रोडपती झाले, रोडपती असं आहे. मध्ये आलं होतं ना ते बालाजी मंदिरात असलेल्या भिकाऱ्याजवळ किती पैसे आहे, तो गेला तर ते सगळे पैसे सापडले. रोडपती होता तो, पण करोडपती, काही उपयोग नाही झाला त्याचा. म्हणून ते म्हणतात जीवन अविनाशी आहे, स्थिर नाही. 4 खाणी 3 गुणी 84 लक्ष योनी. तुकाराम महाराज याच्यावर अभंग लिहितात. लक्ष 84 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा. येऊन पडसी संदेहपुरा, ओळसा थोर माया जाळी. अस्थिर जीवनम लोके अस्थिर धव्य यौवनम, अस्थिर पुत्रदारा धर्मकीर्ती स्थिर. सगळं अस्थिर आहे. म्हणून घडता मोहोदधी गंगा वेगे सांडी जैसी, का कामिनी कांतापाशी स्थिर होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कोण स्थिर राहणार आहे जगात? सगळे अस्थिर राहणार आहेत. मग अस्थिरला स्थिर करायचं आहे. म्हणून जगामध्ये सगळं जग अस्थिरतेकडे चाललं आहे. पहा आता 30 दिवस होतील तरी अजून बॉम्ब फेकणे बंद नाही आहे. केवढा नाश करताय, कोणीही आवर्त घेत नाही आहे. आपण डोळ्याने पाहतोय. मुलं, माणसं, संपत्ती, भट्टी अनुभट्टी उद्ध्वस्त. किती वेळ लागला असेल ते तयार करायला, नाश करायला काहीच वेळ लागलेला नाही. केवढी चलबिचलता होऊन गेली सगळीकडे. म्हणून सध्या जगामध्ये अस्थिरतेकडे जग चाललेलं आहे. मग आता लोक काय म्हणतात, कालाप्रमाणे आपण बदललं पाहिजे. हे मात्र खरं नाही. तुम्ही लवकर नाश पावाल, तुम्ही लवकर नाश पावाल. काळ काहीच बदललेला नाही. शरीराचं काम तसंच चाललं आहे. प्रजोत्पत्ती होते, डोळे पाहताय, कान ऐकताय, पोट पचन करताय. काय बदललेलं आहे? माणूस काळानुसार बदलले. कपडे लत्ते बदललेले आहे, फॅशन बदललेली आहे, पण माणूस माणूसच आहे. माणसाची वृत्ती बदललेली आहे. असे 2 शिंग तर काही आले नाही वरती. मग हे सगळं बदल आपल्याला बरा वाटतो, पण तो विकोपाला नेतो.
पहा कुठल्याही गोष्टीचं अतिरेक केला की लोक कंटाळा करतात. समजा 1 किलोभर सोनं घातलं लोक हसतात. एक अंगठीने एक जर लॉकेट असलं तर कोणी हसत? सगळ्या बोटांमध्ये अंगठा असलं तर लोक हसतात, कारण तो अतिरेक झाला. एखाद्या बाईने सगळं अंगावर घालून आलं की लोक म्हणतात पोळ्याचा बैल आला. कारण त्या बैलाला त्या दिवशी सगळं सजवलेलं असतं. म्हणजे तुम्ही अतिरेक केला की वैभवसुद्धा वाईट आहे. वैभवसुद्धा वाईट असतं. म्हणून ते म्हणतात वृद्धापकाळ जसा येतो तसा मृत्यू येतेच, पण तरुणपणी सुद्धा मृत्यू आला तर अवकाळी आला आणि बालपणी आला तर हानी झाली. मृत्यू सारखा आहे, बालाच्या वेळा येईल तसाच आहे, तरुण कणात आला तरी तसाच आहे. वृद्धापकाळात आला तर सुगडी खाल्लेली चालते. तरुणपणी कोणी खाल्ली तर लोक मारतील, बालपणी काहीच खाता येत नाही. मृत्यू मात्र सारखा आहे, बालवर्णात यो, तरुणपणात यो या म्हातारपणात यो, कुमारिकापणात यो, सौभाग्यपणात यो किंवा विधवापणात यो, मृत्यू सारखा आहे. पण परिस्थिती बदलून जाते. म्हणून मृत्यू स्वरूपस्थितीने सांगितलं पाहिजे. म्हणून त्या राजाला त्याने सांगितलं बुद्धी बदलायला नको, बुद्धी बदलत नाही ते राज्य श्रेष्ठ, आणि जिथे बुद्धी बदलते ते राज्य कनिष्ठ. पहा तुम्ही तुमच्या बँकेतून कोणी पैसे काढून घेतं, कसं काय जग सुखी राहील? 4 तास कॉम्प्युटर चालतच नाही. इंटरॅक्ट आहे. पूर्वी तो लिहून द्यायचा नोंद, त्याच्या पुस्तकात नोंद आणि तुमच्या पुस्तकात नोंद, त्याच दिवसाची तारीख असायची. कारण स्थिरता होती. आता अस्थिरता आहे, आम्ही काय करू ते चालतच नाही. म्हणून स्थिरता. आता उद्याचा विषय राहील आठव आणि विसर. काय आठवायचं आणि काय विसरायचं. पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाई घडली सेवा काहे मस्तकी तो जाणा ठेविला कर.